नमस्कार, मी आणि ससा तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। आता रिसेंटली मी गेलेली मध्य प्रदेशला आणि तिकडचे व्हिडिओज अपलोड करायच्या अगोदर आजची ही व्हिडिओ आहे ज्यात आपण बघणार आहोत की मी ही एंटायर ट्रिप कशी प्लॅन केली। सो हे पूर्ण ट्रिप मी प्लॅन केलेलं, सो मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे की आपण हे कसं प्लॅन करू शकतो। आपण जेव्हा दुसऱ्या स्टेटमध्ये जातो तर सर्वात पहिला आपल्याला हे प्लॅन करावं लागेल की आपल्याला तिथे काय काय फिरायचं। सो त्यासाठी तुम्ही मध्य प्रदेश, जसं मी मध्य प्रदेशला गेलेली, तर तुम्हाला ज्या पण स्टेटमध्ये जायचं आहे त्या स्टेटचं तुम्ही पहिलं मॅप प्रिफर करा आणि तिकडचे मेजर सिटीज नोट डाऊन करा की तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला काय फिरायचं आहे। माझं जसं इम्पॉर्टंट होतं ते होतं महाकाल दर्शन जे आहे उज्जैनमध्ये। सो माझं मेन जे फोकस होता तो उज्जैन फिरण्यावर होता आणि मग उज्जैनच्या आजूबाजूचा। सो मध्य प्रदेशचा जर तुम्ही मॅप बघाल तर उज्जैनला कनेक्टिंग सिटीज आहेत इंदौर, महेश्वर, ओंकारेश्वर, मंडू, हे सगळे उज्जैनच्या आजूबाजूचे सिटीज आहेत। सो मॅपवरून मी हे ठरवलं की मला या सिटीज आधी आपल्याला प्लॅन करायचे फिरण्यासाठी। किंवा जर दुसरीकडचे तुम्ही बघितलात लाईक दुसरं पार्ट ऑफ मध्य प्रदेश, सांची, भोपाळ, भीमबेटका, उदयगिरी, भोजपूर, हे सगळे जवळचे सिटीज आहेत, तर तुम्ही तेही प्लॅन करू शकता। आता आपलं जेव्हा ठरलं की आपल्याला कोणत्या सिटीज फिरायच्या तर मग आपल्याला तिकडचं बघावं लागणार ट्रॅव्हल, त्या सिटीजपर्यंत जायचं ट्रॅव्हल की तुम्ही त्या सिटीजपर्यंत कसं पोहोचणार आहात, मग ती सिटी फिरायला तुम्ही कसं ट्रॅव्हल करू शकतात विद इन द सिटी, आणि तुम्हाला तिथे राहायचं कुठे आहे किंवा तुम्हाला तिथे काय खायचं आहे, काय काय करायचं आहे, हे अशी वेगवेगळे गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्लॅन कराव्या लागतील। आता पहिलं आहे की आपण पोचायचं कसं उज्जैनपर्यंत। सो ऑफकोर्स तुम्ही ट्रेन, बस किंवा प्लेन कसंही तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात। प्लेनने तुम्हाला इंदोरला जावं लागेल, ट्रेन उज्जैन अँड इंदोर दोन्हीला जाईल, बसचंही तसंच आहे, उज्जैन आणि इंदोर दोन्हीला जाईल। सो ट्रेनने जर जायचं असेल तर पहिलं मुंबई टू उज्जैनच्या ट्रेन्स तुम्ही IRCTCमधून बघून घ्या की कोणती ट्रेन तुम्हाला सूट करते। मुंबई म्हणजे मी मुंबईवरनं जात होती म्हणून तुम्ही तुमच्या सिटी टू उज्जैनची ट्रेन बघा। मुंबई टू उज्जैन आहे अवंतिका एक्सप्रेस, जी उज्जैनला सकाळी पोहोचते, 30 ट्रेन पुढे 2 स्टेशन नंतर इंदोरलाही जाते। ओके, उज्जैन टू इंदोर जायला तुम्हाला बाय रोड ऑप्शन्स आहेत, तुम्ही कार करू शकतात, तुम्ही बस करू शकतात, बस AC नॉन AC दोन्ही अवेलेबल आहेत। ते जे डिस्टन्स आहे उज्जैन टू इंदोर ते 61 किलोमीटर आहे। सो तसं तुम्ही बघू शकतात। आता पुढे जे उरलेल्या सिटीज राहिल्या आपल्या ओंकारेश्वर, महेश्वर, मंडू, यांना बाय रेल म्हणजे ट्रेनने तुम्हाला जाता नाही येणार, सो तुम्हाला बाय रोडच जावं लागणार। आता बाय रोड जाताना जर तुम्ही बघाल की उज्जैन टू इंदोर, इंदोर टू ओंकारेश्वर, या ज्या आहेत ना अशा AC बस आहेत, पण ओंकारेश्वर टू महेश्वर किंवा महेश्वर टू इंदोर या AC बसेस नाही आहेत, या नॉन AC बसेस आहेत। सो त्याच्यामुळे तुम्हाला तिथे नॉन AC बसने ट्रॅव्हल करावं लागेल किंवा तुम्हाला कार हायर करावी लागेल। सो ते पण आपण जसं जसं मी पुढे जाते तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगत जाईल। आता आपल्याला तुमची ट्रिप कशी प्लॅन करायची ते तुम्ही ठरवू शकता। जसं बघा, माझ्या अंदाजे इंदोर, उज्जैन आणि या ट्रिपचे 2 प्लॅन असू शकतात। एक की तुम्ही पहिलं उज्जैनला जावा, उज्जैनच्या पुढे ओंकारेश्वर, महेश्वर फिरा, मंडू फिरा, रिटर्न इंदोरला या आणि मग इंदोरवरनं ट्रेन पकडा। हा झाला प्लॅन नंबर 1। प्लॅन नंबर 2 आहे की तुम्ही मुंबईहून डायरेक्ट इंदोरला जावा, इंदोरला स्टे करा आणि मग एक दिवस इंदोर टू उज्जैन जावा, इंदोर टू ओंकारेश्वर दुसरा दिवस, इंदोर टू महेश्वर तिसरा दिवस, इंदोर टू मंडू चौथा दिवस, असं तुम्ही करू शकता। आता या दोन्ही प्लॅनचा काय फायदा आणि काय आपण बोलतो ना एक ड्रॉबॅक, तो असा आहे की पहिल्या प्लॅनमध्ये जिथे तुम्ही उज्जैन टू ओंकारेश्वर, महेश्वर आणि सगळं फिरून परत इंदोरला जेव्हा येतात तेव्हा ना तुमचं डेलीचा ट्रॅव्हल टाईम कमी होतो, बिकॉज तुम्ही वन वेज ट्रॅव्हल करताय। मी उज्जैन टू ओंकारेश्वर गेले, ओंकारेश्वरला स्टे केला, दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर टू महेश्वर गेले, परत महेश्वरला स्टे केला। सो दिवसातून मी एकदाच ट्रॅव्हल करते, पण मला रोज वेगवेगळ्या हॉटेलसाठी पॅकिंग अनपॅकिंग करावं लागणार। इंदोरला जर तुम्ही स्टे केलात आणि डेली सगळीकडे फिरलात तर तुमचं डेलीचं ट्रॅव्हल वाढतं। इंदोर टू उज्जैन जायला, इंदोर टू ओंकारेश्वर जायला असं तुम्हाला डेली ट्रॅव्हल करावं लागणार आणि रिटर्न पण यावं लागणार। सो 2 वे ट्रॅव्हल वाढणार, पण तुम्हाला डेली पॅक अनपॅक करायची गरज नाही, तुम्ही एकच हॉटेल बुक करून हे सगळं कव्हर करू शकता। आता मी जो आहे तो फॉलो केलेला प्लॅन नंबर 1। सो मी कसं केलेलं, आपण डे 0 पासून कॅल्क्युलेट करूया। तर डे 0 माझा ट्रॅव्हलिंगचा डे होता, जिथून मी मुंबई टू उज्जैन जाते।
मुंबईहून आपल्याला एक रात्री 9-9:30च्या आसपास ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस. ती उज्जैनला सकाळी 7:15ला पोहोचते. मग त्या दिवशी मी उज्जैन सगळं फिरले, उज्जैनला स्टे केला. दुसऱ्या दिवशी जे आहे ते मी उज्जैन टू ओंकारेश्वर AC बस बुक केलेली रेड बसवरून. AC बस बिकॉज ते डिस्टन्स 150 किलोमीटर होतं, जायला 3-4 तास जाणार असते. सो जरा आरामाचा प्रवास म्हणून AC बस बुक केलेली. रेड बसवर तुम्ही चेक करू शकता. 20 दिवसा अगोदर बुकिंग चालू होतं. आता आपण डे 1 उज्जैनला घालवला, डे 2 ओंकारेश्वरला गेलो बसने. ओंकारेश्वरला त्या दिवशी आपण स्टे करणार आहोत. ओंकारेश्वरला 2 ज्योतिर्लिंग आहेत, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. तुम्हाला या दोघांचंही दर्शन घ्यायचं. जोवर तुम्ही दोघांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमचं ज्योतिर्लिंगचं दर्शन पूर्ण नाही होणार. आणि ओंकारेश्वरला तुम्ही जर जाणार असाल तर आपल्या हातात वेळ घेऊनच जावा, कारण तिथे खूप गर्दी असते. तुम्ही पास जरी घेतलात तरी तुम्हाला भरपूर तास लाईनमध्ये राहावंच लागतं गर्दी असेल तर. तिकडचं मॅनेजमेंट तितकंसं चांगलं नाही आहे जितकं महाकालचं आहे उज्जैनला. सो त्याच्यानंतर डे 2ला आपण आराम केला, ओंकारेश्वरला नाईटला स्टे केला. डे 3ला महेश्वरला गेलो. आता महेश्वरला फिरायला 1 दिवसही पुरतो. तुम्हाला जर मंडू घ्यायचं असेल तर 2 दिवस राहावा महेश्वरला, पण एका दिवसात होऊ शकतं महेश्वर. सो त्याच्यानुसार डे 3 तुम्ही हवं तर महेश्वरला ठेवा, डे 4ला निघू शकता. आम्ही 2 दिवस घेतलेले महेश्वरला, मध्ये एक जरा ब्रेक रेस्ट करायला पेरेंट्ससाठी. सो डे 3 आणि डे 4 मी महेश्वरला होते. डे 5ला आम्ही इंदोरला आलो, महेश्वर टू इंदोर. आता इंदोर फिरायला तुम्ही 2 दिवस पकडा. डे 5 तुमचं इंदोरला तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल तर, जसं ते बोलतात की खूप चीप मार्केट्स आहेत, रजवाडा मार्केट वगैरे, पण इंदोरचं जे मी बघितलं ना खूप सिमिलर होतं मुंबईच्या मार्केट्स इतकं. सो इतकं असं काही वेगळं असं नाही, फक्त थोडं चीप मिळतील गोष्टी एवढंच. सो ते तुम्ही करू शकता. डे 5ला तुम्ही इंदोरला आलात. डे 6ला तुम्ही इंदोर साईट सीइंग करा. आता इंदोर साईट सीइंगमध्ये पण एवढ्या अशा काही एकदमच चांगल्या गोष्टी असं नाही. काही गोष्टी खूप छान आहेत, जसं की काच मंदिर झालं, वैष्णोदेवीचं टेम्पल झालं, ते सगळं चांगलं आहे. सो तो 1 दिवस तुम्ही इंदोर साईट सीइंगला ठेवू शकता. आता डे 7 जो आहे ना त्या दिवशी रिटर्नची ट्रेन होती. रिटर्नची ट्रेन म्हणजे इंदोर टू मुंबई रिटर्न, ती संध्याकाळी होती 5 वाजता. सो डे 7ची मॉर्निंग जी आहे ती माझी फ्री होती. सो मी विचार केला की तेव्हाही आपण काहीतरी ॲड करू शकतो, आणि तेव्हा मी एक खूप सुंदर असा पॉईंट ॲड केला त्या दिवशीच्या साईट सीइंगसाठी. तो होता गुलावट लोटस रॅली. मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवेली. बेसिकली तिथे एक डॅम आहे मोठासा, त्याच्यामध्ये एका पार्टमध्ये ते लोक लोटस नाही वॉटर लिली कल्टिवेशन करतात. लोटस आणि वॉटर लिलीमध्ये फरक आहे. तिथे जे आहे ते वॉटर लिली आहे, पण ते बघायला खूप सुंदर आहे. आणि तुम्ही सकाळी जितक्या लवकर जाणार तितकं ते सुंदर दिसतं. आणि तिथून लोटस व्हॅलीनंतर तुम्ही अजून एक कवर करू शकता पॉईंट, तो आहे बोरेश्वर महादेव. तिथे कसं आहे माहिती आहे, जसं केदारनाथला ज्या प्रकारचं शिवलिंग आहे, ज्याचा शेप थोडा असा आहे ना, केदारनाथला असं शिवलिंग आहे. सो तिथे सिमिलरली मिनिएचर व्हर्जनचं शिवलिंग आहे बोरेश्वर महादेवला असंच. आणि असं म्हणतात की जर तुम्ही त्या शिवलिंगचं दर्शन घेतलं तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगने दर्शन केल्यावर जितकं पुण्य मिळणार आहे तितकंच पुण्य तुम्हाला त्या शिवलिंगचं किंवा त्या मंदिरात जाऊन दर्शन केल्यावर मिळतं. सो तेही तुम्ही ॲड करू शकता तुमच्या ट्रिपमध्ये. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी डे 0 पासून चालू करून डे 7 पर्यंतची माझी एंटायर ट्रिप प्लॅन केलेली, ज्याच्यामध्ये मी महेश्वरला 2 दिवस दिले, रेस्ट 1 दिवस रेस्ट थोडा, अँड मग अगेन एनर्जाईज होऊन फिरायला. इंदोरला मी 3 दिवस दिलेले, म्हणजे एक जेव्हा मी महेश्वर टू इंदोर येते, एक इंदोरला फिरते आणि तिसऱ्या दिवशी इंदोरवरनं निघते. सो मी असं प्लॅन केलं. तुम्ही तुमचे डेज कट शॉर्ट करू शकता, सो दॅट मग तुम्ही अजून कमी दिवस करू शकता. 2 दिवस तर तुम्ही नक्कीच त्याच्यात रिड्यूस करू शकता. आता बुकिंगचे ऑप्शन्स आपल्याला राहायचं आहे. सो याच्यासाठी तुम्ही जे आपले ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, ॲप्स आहेत, त्याच्यावर रेफर करू शकतात. booking.com झालं, ट्रिवॅगो झालं, अगोडा झालं, तिथून हॉटेल्स तुम्ही बघू शकता. आता मला यावेळी थोडं होमस्टेज ट्राय करायचे होते. सो मी उज्जैनला होमस्टेमध्ये राहिली, महाकाल होमस्टे. ओंकारेश्वरला लॉज टाईप होतं, ते वर्षा होमस्टे नाव होतं. महेश्वरला पण थोडं लॉज टाईप होतं, श्रीजी गेस्ट हाऊस नाव होतं. आणि इंदोरला जे होतं ते मी इंदोरला सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईजसाठी जे हॉलिडे होम असतं ते बुक केलेलं. सो या प्रत्येकाबद्दल मी डिटेल व्हिडिओ टाकणारच आहे, एक टॉपिकवर, जे नंतर मी अपलोड करणार आहे थोड्याच दिवसात आपल्या चॅनलवर.
आता आपण बघितलं की आपण त्या सिटीपर्यंत कसं जाणार आहोत, मग ट्रॅव्हलची ऑप्शन्स बघितली, त्या सिटीमध्ये कसं फिरणार आहोत. आता उज्जैनला ऑटो करू शकतात, रिक्षा असते तिथे, इलेक्ट्रिक ऑटो असते, तर ती तुम्ही करून उज्जैनमध्ये अख्खं फिरू शकतात. उज्जैनमध्ये मंदिरच आहेत जास्त, महाकाल की नगरी, ऑब्व्हियसली महाकालेश्वर आहे आणि असेच बरेच मंदिर आहे, हरसिद्धी माता मंदिर, सगळे मंदिर सुरेख आहेत. सो उज्जैनला तुम्ही ऑटो करू शकतात. ओंकारेश्वरला ओंकारेश्वर खूप छोटंसं आहे आणि तिथे कसं आहे माहिती, तुम्ही लँडवर राहणार आहात आणि तुम्ही नदी, नर्मदा नदी जी आहे ती क्रॉस करून तुम्ही ओंकारेश्वर आयलँडवर जाणार आहात. तिथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे. सो तुम्हाला लँडवर तुम्ही पायी फिरू शकतात, चालत, बोटने रिव्हर क्रॉस करून तुम्हाला मंदिरात जायचं. त्याच्यानंतर ममलेश्वर लँडवर आहे, रिटर्न बोटने तुम्ही आलात, 50 रुपीज तिकीट असते, ते रिटर्न बोटने पोहोचवतात घाटवर. तिथून ममलेश्वरला गेलात परत तुम्ही तुमचे हॉटेल मिळू शकतो. सो ओंकारेश्वरला विदिन द सिटी ट्रॅव्हल करायला तुम्हाला काही लागणार नाही, ओनली बोट. नंतर आपण आलो महेश्वरला. आता महेश्वरला जर तुम्ही घाट जिथे आहेत तिथे पण नर्मदा नदीचे घाट आहेत, खूप सुंदर घाट आहेत, अहिल्याबाई फोर्ट पण आहे. सो तिथे तुम्ही जर घाटाच्या जवळ राहिलात, फोर्टच्या जवळ राहिलात, तर तिथेही तुम्ही पायी जाऊ शकता, तुम्हाला ऑटो करायची गरज नाही. जर तुम्ही स्टँडच्या एरियामध्ये राहिलात तर तुम्हाला ऑटो करावी लागेल. सो हॉटेल बुक करताना बघा की तुम्ही कसं हॉटेल बुक करताय. महेश्वरचं ते झालं. आता महेश्वरचा फक्त एकच पॉईंट आहे, सहस्त्रधारा, जो थोडा सिटीच्या बाहेर आहे, तर तिथे जायला तुम्हाला ऑटो करावी लागेल. महेश्वर झालं. आता आपण इंदोर फिरायला आलो. इंदोरला ऑटोजचे ॲप्स पण आहेत, ऑनलाईन ॲप्स जसं आपण करतो, ओला, उबर, रॅपिडो, ते सगळे इंदोरमध्ये अवेलेबल आहेत. सो तसं तुम्ही साईट सीइंगसाठी एकतर पॉईंट टू पॉईंट जाण्यासाठी ऑटो करू शकतात किंवा फुल डेसाठी ऑटो किंवा कार हायर करू शकतात. आम्ही कार हायर केलेली पूर्ण इंदोर दर्शनसाठी. त्याच्यानंतर जे हे आहे इंदोर टू गुलावट लोटस व्हॅली, तर तिथे जायला तुम्ही तुमचं हेच करा, कारच सजेस्ट करेन मी, बुक करा, बिकॉज ते थोडं लांब आहे, तिथे थोडं सकाळी जावं लागतं. जर तुम्ही ऑटो बुक करणार असाल तर मग ऑटोवाल्याला तिथे घेऊन झाल्यावर ते ऑटोला सोडू नका, तीच पूर्ण दिवसासाठी किंवा जितका पण वेळ तुम्ही तिथे बुक करून ठेवा, कारण ते थोडं आउटस्कर्ट्समध्ये आहे, म्हणजे असं ते एक गावच आहे, गुलावट लोकांचं तिकडच्या रेसिडेन्शियल एरिया आहे तो, आणि ते असं छान बनवलं आहे त्यांनी, फोटोशूटचे पॉईंट्स वगैरे. सो तिथे जास्त गाड्या अशी येत नाही, जे लोक येतात त्या गाड्या ते लोक घेऊन रिटर्न जातात. सो त्याच्यामुळे तुम्ही जी गाडी तिथे घेऊन जाल ती ठेवा तुमच्यासोबत आणि रिटर्न परत त्यानेच आहे. आता सिटीच्या आतमध्ये आपण कसं फिरायचं ते बघितलं. नंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय काय फिरायचं, गुगल करू शकता तुम्हाला ठरवायला की तुम्हाला कोणते कोणते पॉईंट्स फिरायचे. तर साईट सीइंग इन इंदोर, साईट सीइंग ओंकारेश्वर असं तुम्ही टाकलं तर तुम्हाला खूप सारी लिस्ट येईल की काय काय तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही ही स्टेप जी आहे ना ती ऑप्शनल आहे. ही जरी तुम्ही नाही केली तर तिथे गेल्यावर तुम्ही ऑटोवाल्याला विचारलं की आम्हाला पूर्ण दिवस साईट सीइंग करायचं, ते पॉईंट्स लिहून देतात, एवढे पॉईंट्सचे एवढे पैसे घेणार आणि ते तुम्हाला पूर्ण दिवसाचं साईट सीइंग करवतात. सो तेही आहे. कोणत्याही तुम्ही ट्रिपचा प्लॅन कराल तर तुम्हाला सर्वात आधी हे बघावं लागेल की तुम्हाला तिथे कोणत्या टाईमला जायचं आहे, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी फिरायला मिळतील आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येईल. जसं मी बोलली की गुलावट लोटस व्हॅली, तिथे वॉटर लिलीचं कल्टिवेशन होतं, तर त्याचा जो मेन सीझन आहे गुगलप्रमाणे येतो नोव्हेंबर टू जानेवारी, पण मी गेलेली फेब्रुवारीमध्ये. सो फेब्रुवारीमध्ये पण थोडे थोडे होते तिथे वॉटर लिलीज, पण जर तुम्ही डिसेंबरमध्ये एकदम मेन पीक सीझनला जर तिथे गेला तर तुम्हाला अजून जास्त वॉटर लिलीज बघायला मिळतील. सो सीझनही आपल्याला बघा. आता आपल्याला तिथे गेल्यावर शॉपिंग काय करायचं, सो अगेन गुगल करू शकतात किंवा या ज्या काही गोष्टी आहेत की शॉपिंग काय करायचं आहे, फिरायचं काय काय. जर मी ऑलरेडी तिथे गेलेली असेल तर तुम्हाला फक्त माझे व्हिडिओज बघावे लागणार, ज्यातून तुम्हाला मी सगळं सांगणार. जर मी गेलेली नसेल तर तुम्हाला गुगल करावं लागेल. तर शॉपिंगला उज्जैन देवस्थान आहे, प्रसाद आणू शकतात तुम्ही. महेश्वरी साडी, हँडलूम ते तुम्ही घेऊ शकता, त्यांच्याकडे ड्रेसेस पण असतात, म्हणजे ड्रेस मटेरियल असतात, तर हे तुम्ही घेऊ शकता. नर्मदेचा गोटा, म्हणजे त्याचं असं एक आहे की नर्मदामध्ये ना एक विशिष्ट प्रकारचे गोटे मिळतात ज्यांना शिवलिंग स्वरूपात नंतर पूजलं जातं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अहिल्याबाईंना तिथे स्वप्न आलेलं, शिवने दर्शन दिलेलं आणि तेव्हा जे शिवलिंग होतं त्याच्यात त्या प्रकारचा गोटा होता जो नंतर नर्मदेमध्ये मिळाला. सो तुम्ही तिथे जर गेलात ना महेश्वरमध्ये तर तुम्ही बघाल खूप सारे त्या गोट्यांचे शिवलिंग बनवलेले आहेत नंतर. सो तसा एक गोटा तुम्ही रिटर्न आणू शकता महेश्वरवरनं. ओंकारेश्वरला
असं काहीच जास्त नाही आहे शॉपिंग करण्यासारखं. इंदोरला अगेन मी बोलले की चीप मिळतात गोष्टी. सो इंदोरला तुम्ही ते करू शकता. खाण्यासाठी इंदोरला नमकीन रिटर्न घेऊन येऊ शकता. इंदोरला स्वतःचं असं कपडा नाही बनत, तिकडचे मिल्स सध्या बंद झाले, त्यामुळे तिकडे कपडे जे आहेत ते बाहेरूनच आलेले असतात, मुंबईहून, अहमदाबादहून. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या एरियापेक्षा तिथे चीप आहे तर तुम्ही घेऊ शकता. सो एकंदरीत आता आपली एवढी तयारी झाली आहे की आपल्याला कुठे फिरायचं आहे, कधी फिरायचं आहे, काय काय फिरायचं आहे, कसं फिरायचं आहे, काय खायचं आहे किंवा काय काय घेऊन यायचं आहे. तर हे सगळं झाल्यावर आपण फक्त पॅकिंग करायची, एक खर्चाचा एस्टिमेट काढायचा आणि निघून जायचं ट्रिपवर. की आपल्याला किती खर्च होईल ते बघायचं, तेवढे पैसे घ्यायचे आणि मग निघून जायचं ट्रिपवर. आता मी जसं तुम्हाला बोलले की उज्जैन टू ओंकारेश्वर हे जवळजवळ 150 किलोमीटर म्हणजे 138 किलोमीटर्स आहे. ओंकारेश्वर टू महेश्वर हे 65 किलोमीटर्स आहे. महेश्वर टू इंदोर हे 90 किलोमीटर्स आहे. सो तसं तुम्ही बघा, आम्ही ज्या ओंकारेश्वरला जायला उज्जैनपासून AC बस केलेली, ओंकारेश्वर टू महेश्वर यायला कार केलेली, कारण तिथे AC बस अवेलेबल नव्हती. आणि नॉन AC बस ज्या आहेत त्या डायरेक्ट ओंकारेश्वर टू महेश्वर नाही जात. 3च बस आहेत दिवसातून जे ओंकारेश्वर टू महेश्वर जातात आणि अदरवाईज तुम्हाला ओंकारेश्वर टू एका पॉईंटला ते सोडणार, त्या पॉईंटवरनं तुम्हाला मग महेश्वरला यायला खूप बसेस मिळतील. सो ते थोडं हेक्टिक झालं असतं, त्याच्यामुळे ओंकारेश्वर टू महेश्वर कार केली. महेश्वर टू इंदोर नॉन AC बसेस होता, AC बसेस नव्हत्या, सो तिथेही आम्ही कार केलेली. आणि मग इंदोर फिरायला देखील कारच केली. आता ह्या ज्या कार्स आहेत त्या आम्ही कसे बुक केलेल्या, मी जस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स दॅट पर्टिक्युलर सिटी म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स इन इंदोर असं गुगल केलं तर मला एक लिस्ट आली टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांची. मी जस्ट त्यांचे रिव्ह्यूज वाचले आणि जे मला ते बेस्ट रिव्ह्यूज आणि बेस्ट रेटिंग वाटलं ना त्यांना मी बुक केलेलं आणि माझा एक्सपिरियन्स खरंच छान होता. सो मी त्या व्हिडिओजमध्ये त्यांचा रेफरन्स पण देईन तुम्हाला की तुम्ही ते बुक करू शकता जर तुम्ही तिथे जाणारच आहे तर. आणि इंदोरचं सर्वात जे हायलाईट आहे ते आहे छप्पन दुकान, जिथे तुम्ही आहे ना 56 दुकान आहेत, 56 दुकान आहेत एका लाईनमध्ये आणि तिथे प्रत्येक दुकानात ना वेगवेगळे पदार्थ मिळतात खाण्यासाठी आणि खरंच खूप छान संकल्पना आहे ती आणि तिकडची चवही खूप छान आहे प्रत्येक पदार्थाची. सो त्याचीही व्हिडिओ मी अपलोड करेन तुम्हाला. तर तुम्ही तिथे जाणार असाल, मी ती व्हिडिओ टाकायच्या अगोदरी, तर तुम्ही 56 दुकानला आवर्जून जा. आता जो सराफा बाजार आहे ना इंदोरला तो नाईटला चालू होतो, तो पण खाण्यासाठीच आहे. पण सराफा बाजार आणि 56 दुकानमध्ये चांगलं काय तुम्ही मला विचारतात तर मी 56 दुकान सांगेन. ते थोडं हायजेनिक पण आहे आणि ते दिवसभर असतं, असं काही नाही की लेट नाईटच असतं. सो त्याच्यामुळे 56 दुकान नक्कीच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, यातली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.